तिकडे पवार काका पुतण्याच्या भेटीगाठी वाढल्या तर इकडे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय। मुंबईमध्ये राज्यभरात कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। मुंबईमध्ये सुद्धा केली आणि संपूर्ण राज्यामध्ये ही बॅनरबाजी पाहायला मिळते। शिवसेना भवन परिसरात जिथं जवळच राज ठाकरेंचं निवासस्थान आहे तिथं एक बॅनर झळकवण्यात आलाय। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, एकत्र या, मराठी माणूस आणि तुमच्या अस्तित्वासाठी एकत्र या, बटेंगे तो कटेंगे हे न विसरता एकत्र या असं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलंय। पार्ले पंचमच्या माध्यमातून हे बॅनर झळकवण्यात आलं आहे। तर दुसरीकडे बांद्रातील कलानगर भागामध्ये मातोश्री जे उद्धव ठाकरेंचं निवासस्थान आहे त्या भागात सुद्धा बॅनरबाजी करण्यात आली आहे। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या असं आवाहन या बॅनरमधून करण्यात आलंय। उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीची गरज नाही त्यांच्यामध्ये येऊन चर्चा करण्याची किंवा अन्य कोणाची गरज नाही। या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहामध्ये आहे ना, दोन्ही बाजूला, आणि मला माहिती आहे ना त्यांच्या भावना एकमेकांविषयी काय आहे, कुटुंबात त्यांच्या भावना काय आहे, या सगळ्याची जाणीव मला सुद्धा आहे। दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चांवर पहिल्यांदाच शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते नेमकं काय म्हणाले ऐकूया। मुंबईच्या निवडणुका येऊ पाहत आहेत आणि ठाकरे कुटुंब म्हणजे दोन बंधू एकत्र येताना आपण बघतोय। डाळीचा कार्यक्रम चर्चा कुटुंबिक प्रश्न त्याची माहिती मला नाही, मी काही चर्चेशी बोललो नाही। तर उद्धव आणि राज ठाकरे दोघेही माझे मोठे भाऊ आहेत, त्यामुळे एकत्र आल्यास आनंदच होईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे। एक तर कोणी काय करावं हे इतकी मोठी मी नाही झाले की कोणाला मार्गदर्शन करीन, पण कुणालाही जर कुठल्याही नात्यात कोणी एकत्र आलं तर त्यांच्या आनंदात आपण आनंद आणि समाधान मानलंच पाहिजे। आणि आमचे पवार कुटुंबाचे आणि ठाकरे कुटुंबाचे 6 दशकाचे ऋणानं बंध राहिलेत। मी म्हणजे मी 6 महिन्याची असल्यापासून बाळासाहेबांच्या घरी गेलेली आहे। त्याच्यामुळे माझ्यासाठी उद्धवजी आणि राजजी हे दोघं माझे मोठे भाऊच आहेत आणि माझे 2 मोठे भाऊ जर एकत्र येणार असतील आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणार असतील तरी म्हणजे इट्स द चेरी ऑन द आयसिंग ऑन द केक। दरम्यान